श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरामचंद्राय नमः. मृगक्षावा शिवदना सीताटवली मृगनयना मदन क्षोभला रघुनंदना मनमोहना श्रीराम श्रीराम जय राम जय राम राम कृष्ण हरी. मृगशा वीक्षवदना सीता आटवली मृगनयना मदन क्षोभला रघुनंदना मनमोहना श्रीराम हो. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र जी ना जाऊ नका पुन्हा या. एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम भगवंताचं चरित्र अरण्यकांडातील शेवटचा अध्याय. या अध्यायाच्या प्रसंगी सर्व श्रोते सज्जन मायबाप महाराज मंडळी वाचक सूचक मंडळी रामभक्त यांच्या चरणी नमस्कार करून कथा भाग आताच आपण कथा सुंदर अशी ऐकली. भगवान परमात्म्याची प्रिय भक्त असणारी शबरी माता, शबरी मातेचा उद्धार झाला. कारण शबरी मातेला भेट देण्यासाठी भगवान परमात्मा शबरीच्या घरी आले. जो भगवान परमात्म्याला आमंत्रण देऊन लोक थकले पण त्यांच्या स्वप्नात देव कधी आला नाही, तो भगवान परमात्मा आपण होऊन शबरी मातेच्या कुटीच्या ठिकाणी आला आणि शबरी मातेचा उद्धार केला. कारण देव कुणाच्याही घरी जात नसतात. देव ज्यांच्या मनाची आर्तता आहे ती देवाची भेट घ्यावी, देव आपल्याला भेटावा. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव त्याची वाट पाहतो, कधी एकदा त्याला भेटता येईल, कधी त्याच्याकडे जाता येईल किंवा तो भक्त कधी आपल्याकडे येईल, अशा प्रकारचं देवाचं अंतरंग असतं. त्या न्यायानं शबरी मातेचा उद्धार झाला. श्रीराम नित्य निष्काम त्याशी क्षोभला ती काम काम निष्काम आक्रम काम संपन्न उधारा. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हणताय, ज्या भगवंताचं नाम स्मरण करणारे हनुमंतराय, त्या हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला. काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला. कशाच्या बळावर? फक्त नामाच्या बळावर. त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तर कामाची बोहरी होऊन जाते. मग अशा भगवान परमात्म्याच्याच मनात काम कस काय निर्माण झाला, हाही प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि म्हणून भगवंताला माता असणारी सीता आपली जगाची माय, पण भगवंताची भक्त असणाऱ्या सीतेची आठवण झाली आणि काम जागृत झाला. वसंते वन शोभायमान कोकिलाचे पंचम आलापण ऐकोनिया रघुनंदन काम संपूर्ण सीतार्थी वसंत ऋतू त्या ठिकाणी आगमन झाले आणि ज्या वेळेला वसंत उगवतो येतो ना, त्यावेळेस सृष्टीमध्ये बदल हा निश्चित ठरलेला आहे. वसंताचे निर्गवणे झाडाचे निसाजेपणे जाणती ते विकरणे सांगती ज्ञान. वसंत ऋतू आला की बस या सृष्टीमध्ये नवपालवी फुटायला वेळ लागत नाही. कोकिळा झाडावर बसून पूजन करायला लागतात आणि अशी ज्या वेळेला स्थिती मनमोहक होते, आनंददायी आल्हाददायक होते ना, त्यावेळेला कामाची उत्पत्ती होते. भगवान परमात्म्याचं अंतरंग काममय झालेलं आहे. लोहे हे कोकिळ कुंजन
मर्दनाचे दुर्धर बाण हृदय विंदिता दारुण द्वैन्व संपूर्ण हा करीतो नाथ बाबा वर्णन करू लागले की प्रभू म्हणू लागलेले नो हे कोकिळा कुजन कोकिळ पक्षाचं कुजन नाही कुजन नसून काय आहे तर हा कुजन करत असताना हा पक्षी माझ्या हृदयाच्या ठिकाणी कामाचे बाण बिंदितोय माझा काम जागृत करतोय नवे नवे हा पक्षी आज माझ्या विरोधामध्ये जाऊन माझ्या विरोधामध्ये त्यानं आपलं मत निर्माण केलेलं आहे मला हा त्रास द्यायला लागलेला आहे लक्ष्मणा करी गा निवारण कोकिळा न सांडी ती कुजन माझे नायके हे वचन रघुनंदन क्षोभला आणि देव शोभल्यावर काय हो देवाचा राग त्या ठिकाणी अतिशय दुर्धर असणारा भगवान परमात्मा म्हणू लागलेला आहे लक्ष्मणा जा त्या कोकिळीला जाऊन सांग की तुझं आता कुजन थांबव आणि कुजन नाही थांबवलं तर मी तिला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्ष्मणा आवरते का पा नाही आवरली तर मी उठलोय असे प्रभू म्हणतात याचे कंठो वदती वचन यासी पडो दृढ मोहन रागे क्षोभे रघुनंदन शाप दारुण सवेदी दला मग प्रभू रामचंद्र त्या झाडावर बसून आम्रवृक्षावर बसलेली ती कोकिळा पूजन करू लागली तिचा आवाज काही बंद होत नाही प्रभू शोभले आणि शोभल्याच्या नंतर तिला शाप वाणीनं बोललं हे कोकिळे तू मला सारखं सारखं पूजन करून माझ्या सीतेची आठवण करून देते माझा तुला शाप असा आहे 12 महिने सर्व काळ तुझी चोच आता या कंठामधून सुंदर असा सुमधुर आवाज निघणार नाही मी तुला शाप देतो म्हणताय कोकिळा विनवी अति दीन सवेची तुष्टला रघुनंदन वसंती तुझ मधुर वचन एरवी मोहन सर्वदा शाप दिला तुझी वाणी त्या ठिकाणी बंद पडून जाईल तुला गाता येणार नाही त्यावेळेला ते शब्द ऐकल्याबरोबर कोकिळ पक्षी हतबल झाला कारण जी माणसं गायन करतात गायन हा त्यांचा प्राण असतो आवाज ज्या वेळेला त्यांचा बसल्या जातो आणि चांगली अशी संगीताची मैफिल बसलेली असावी महाराज आणि सगळे चांगले गुणवान आल्याच्या नंतर त्यांची ती स्थिती बघितली याला वाटतं आपला आवाज बसला नसता तर किती छान झालं असतं पण इलाज नसतो कोकिळा विनवू लागली प्रभू माझी काही चूक नसताना तुम्ही मला शाप दिलाय माझी वाणी बंद करून टाकली त्यावेळेस प्रभू राग शांत थोडासा केला आणि सांगितलं तू वर्षामधले 12 महिन्यापैकी हा जो काळ तुला संपूर्ण गाता येणार नाही पण वसंत ऋतूचं आगमन झालं की वसंताच्या आगमनाबरोबर तू सुंदर त्या ठिकाणी गायला चालू करशील लक्ष्मणा माझे समुख दृष्टी मृग रमतो मृगी पाटी मज काम क्षोभो निहाटी द्वैन्व दृष्टी हा माझा त्यांचं सहज गतीने त्यांचा पशुपक्ष्यांचा व्यवहार होता पण काय असतं एखाद्या वेळेला माणूस दुःखात असतो 4 माणसं त्यांच्या बोलण्यात जरी हसले तरी या दुःखी माणसाला वाटतंय की माझ्याच कृपाहूनच हसले तशी प्रभूची अवस्था झाली लक्ष्मणाला म्हणू लागले लक्ष्मणा तो मृग जो आहे तो आपल्या पत्नी समेत फिरत असताना तो माझ्याविषयीच काहीतरी बोलतोय माझ्या विरुद्धच त्याचं काहीतरी संधान आहे याचं सुद्धा मला काही पाहावं लागेल
माझ्या मूर्खत्वाचे गोष्टी सांगतो मृगीची या कर्णपुटी सीता हरविली गोरटी मूर्ख सृष्टी श्रीराम. हो. काय म्हणू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र लक्ष्मणा? तो ज्या अर्थी त्या हरिणीच्या मानेत मान घालून तिच्याशी बोलायला लागलाय ना, नक्की म्हणतोय बघ त्या झाडाखाली बसलेला आश्रमामध्ये तो जो धनुर्धरी दिसायला लागलाय सावळ्या रंगाचा अजानुभाऊ, त्या प्रभू रामचंद्रानं त्याची पत्नी हरवली. किती मूर्ख असेल बघ. मी कसा आहे, तुला सोडून क्षणभर तरी बाजूला गेलोय का? नाही नाही, राम मूर्ख आहे असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला त्या दोघांकडे पाहून म्हणताय. पशु पक्षी काग कपोता आ स्त्री पासोनी नोहे परता वनी सांडोनी गेला सीता मुखे मूर्खता श्रीरामी. हे हरिण म्हणायला लागले लक्ष्मणा की किती मूर्ख असेल, मूर्ख शिरोमणीचा असेल. नव्हे नव्हे, अरे पशु पक्षी असतील ते देखील आपल्या मादीला सोडून दूर जात नाही. काग असेल, कपोत असेल, जंगलामधले श्वापदा असतील ते कधी आपल्या पत्नीला सोडून वियोग होऊ देत नाहीत. पण हा प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी निबिड अरण्यामध्ये एकटा सीतेला सोडून दूर गेला आणि पत्नी हरून बसला. नक्कीच तो मूर्ख असं मला म्हणतोय लक्ष्मणा. बघ त्याच्याकडे. हातीची हरवोनी सीता हो वनी रडत भोते आता श्रीरामाईसा मूर्खता मज सर्वता सेना. लक्ष्मणा तो असंच म्हणत असेल की हातीची जवळी असणारी सीता माऊली, जवळ सोबत असणारी, पण या वनामध्ये फिरत असताना वनवास कंटित असताना दवडली. नवे नवे हातानच एकटी सोडून दिली पर्णकुटीमध्ये. आणि आता सीते सीते एकदा तरी भेट, मला भेट दे, मुख दाखवा असं म्हणत वनाच्या ठिकाणी विचारतोय. तो प्रभू रामचंद्र मूर्ख आहे असं प्रभू त्या हरणाकडे बघून म्हणताय. मी सांडोनी निज कांता श्रीरामाईसा नवचे परथा ऐश्या माझ्या निंद्य कथा हो मृग म सांगितो मृगीशी. ते दोघही असणारे नर मादी जंगलामध्ये असणारी ती श्वापद फिरतायत, त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये वनविहार करतायत. पण प्रभूच्या मनामध्ये तसे विचार येऊ लागले की मला निश्चित अर्थानं तो मूर्ख म्हणतोय. मग ज्या अर्थी मला मूर्ख म्हणतोय ना, मग मी शांत स्वस्थ चित्तानं राहणार नाही. त्या हरणाला सुद्धा मी कोण आहे हे दाखवून द्यावं लागेल ना. लक्ष्मणा पाय आता काय करतो. देखो नी मृगीचे मैथून श्रीरामे शापिला ती क्षोभून तुझ करिता दार गमन घाये प्राण जाती. आणि मग त्या ठिकाणी ते दोघही एकमेकांच्या मानावर माना टाकून फिरू लागले, इकडे तिकडे चरू लागले. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने त्या दोघांचं युग्म पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर प्रभू शापित झाले. मुखामधून वचन निघाले, अरे हरणानो, मी एकटा विरहामध्ये असताना माझ्या समोर तुमची ही जी कृत्य चाललेला आहे ना, परिणाम असा आहे, इथून पुढे ज्या वेळेला तुमचा संग होईल ना तत्क्षणी हरणा तुला मरावं लागेल असा शाप प्रभूने हरणाला दिला. आई कोणी दुर्धर शाप विकी मृग श्रीरामाये काकुळाती सवेची तुष्टला कृपा मूर्ती शाप निवृत्ती सवेव दे. आणि मग हा दुर्धर शाप ऐकल्याबरोबर तळपायाची खालची जमीन हादरली हरणाच्या. आणि धावत धावत दोघही प्रभू रामचंद्राच्या समोर आले. जंगलातले श्वापद म्हटलं की कोणताही प्राणी असू द्या, प्रत्येकाचं ठरलेलं आहे आहार, निद्रा, भय आणि
मैथुन आहे. या 4 गरजा प्रत्येक प्राण्याच्या आहेत. मग आपल्या मैथुनावर ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने घाला घातला त्यावेळेला हात जोडले, प्रभूच्या समोर चरणावर नतमस्तकी अर्ण झाली. घंटा पारद्याचे राती घाये तुमचे प्राण जाती. एरवी विचरता स्त्रिये प्रती सुख संभूती स्वानंद. प्रभूचा शाप असा होता की तुम्ही ज्या ज्या वेळेला संग कराल त्या त्या वेळेला तुला मरावं लागेल. पण ज्या वेळेला प्रभूची विनवणी केली त्यावेळेस प्रभू रामचंद्राने राग थोडासा अनावर घेऊन कृपेने त्यांना सांगितलं, ज्या वेळेला पारद करण्यासाठी शिकारी वनाच्या ठिकाणी येईल आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जर एकांतामध्ये आलात तर त्याच वेळेला तुझा मृत्यू होईल. अन्यथा पारधीची रात्र सोडून तू अन्य वेळेला केव्हाही तुम्ही एकत्र आलात तर त्या वेळेला तुम्हाला शाप बाधणार नाही. तू शाप देऊन टाकला. उन्मत्त कामे काम गज गजीशी क्रीडे देखोनी मज. मज सीतेसी लावो लाज. नाचे भोज स्त्री संज्ञ. आणि मग सांगितलं पुन्हा पाहिलं दृश्य दुसरीकडे नजर गेली तर त्या जंगलामध्ये हत्तींचा कळप फिरत फिरत निघालेला एक ज्याच्या गंडस्थलामधून मदस्त्र होतोय असा एक हत्ती. मोठाच्या मोठा वाढवे एका हत्तीने सोबत उन्मत्तपणे विचरत होता हे पाहिलं आणि प्रभू रामचंद्राने त्याला सुद्धा शाप दिला. जेवी मी प्रेमे आश्वासी सीता तेवी तू सोड ठेवोनी गजाचे माथा. मजौ फाशी तो स्थिर गुणाता स्त्री कामता उन्मथा. चालत असताना सरळ आपल्या सोबत बाकीचे काही शावक आहेत, हत्तीने आहेत, एकटा तो गजराज आहे. मग ह्या चालता चालता हो काय करतोय, आपली सोंड दुसऱ्या हत्तीच्या मस्तकावर ठेवतोय आणि आम्ही किती एक रूप आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझा उपहास करतोय, मला दुःख देण्याचा प्रयत्न करतोय. या हत्तीला सुद्धा सोडणार नाही. लक्ष्मणा शाप देतो, ऐक काय शाप. सीता पुसता गजासी काही न बोले श्रीरामासी. गज क्रीडतो निज गजेसी तेने श्रीरामाशी क्रोध आला. तसंच असतं ज्या ज्या वेळेला चांगली माणसं आपल्याशी बोलतात त्यावेळेला आपण जर उन्हादामध्ये असलो तर नक्कीच गच्छंती माणसाची होत असते. या इहलोकाच्या व्यवहारामध्ये तशा घटना घडतात. हत्तीला प्रभू रामचंद्र विचारू लागले, हे हत्ती दादा, अरे मी वनाच्या ठिकाणी आलोय, माझी सीता हरवलेली आहे, पाहिली का तू कुठे इकडे तिकडे फिरतोय. पण हत्तीनं मनावर घेतलं नाही, ऐकलं नाही, प्रभूला होकार सुद्धा दिला नाही, आपल्याच मस्तीमध्ये होता. ते ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्राने काय केलं, दारुण असा शाप दिला. श्रीराम एक शोभोनी आपण शाप दिदला दारुण. गजीशी करिता काम रमण स्त्री संगे प्राण जाईल. अरे हत्ती या वनाच्या ठिकाणी आपल्या पत्न्यासोबत अनेक हत्तीने सोबत मदमस्त होऊन झुलायला लागलास. तू ज्या वेळेला पत्नी सोबत संग करशील त्यावेळेला तत्क्षणी तुझा प्राण या देहातून निघून जाईल. हा शाप ऐकल्याबरोबर पहिलेच हत्तीचे सुखासारखे कान, ऐकायला वेळ लागतो का. शब्द ऐकला, हत्ती नरम झाला. जो गरम होता ना, नरम व्हायला वेळ लागत नाही. आणि नरम झालेला हत्ती सोंड खाली घातली, प्रभूच्या चरणाकडे धावू लागला. गजी गजा दिनावदान दोघे प्रार्थी रघुनंदन. त्याचे निवचने संतोषोण शाप मोचन सवे वधला. हे शब्द ऐकले आणि दावतच दोघे आले दिनवदनानं. राम अयोध्येच्या राया दीनानाथा रे सखया. प्रभू रामचंद्रा, काय तू दिनाचा नाथ आहेस,
अनाथांचा बंधू आहे से अनाथनाथा प्रभू, आमची काय चूक आहे का आम्हाला दारुण शाप दिला, या शापातून आम्हाला मुक्त करा असं ज्या वेळेला बोलले, मग प्रभू काय म्हणतात ऐका. गजी तुझ पुरवी लत्रण त्याचे केली या भक्षण 7 दिवसा सावधान वन विवरण तू करीशी. प्रभूने शाप दिला होता, तुम्ही एकत्र आल्याच्या नंतर तत्क्षणी तुझा प्राण निघून जाईल, पण विनवणी केल्याच्या नंतर हा अनाथ गण दीनगण प्रभू रामचंद्र कळवळले आणि शाप दिला, बाबा आता मरणार नाहीस पण एक होईल, तुमच्या संघानंतर 7 दिवस तुला एकाच ठिकाणी पडून राहावं लागेल. पडल्या ठिकाणी मग काय खायचा प्रश्न निर्माण होईल ना, त्यावेळेला तुझीच ती हत्तीने तुला आजूबाजूच्या जंगलातून तृणाचे भारे आणून तुझं पोट भरण्याचं काम करील, तुला हलता डुलता येणार नाही, 7 दिवस तुला ही शिक्षा लागेल. तया नाव गजोपसेज ऐसे मिरवीशील भोज ऐकता सुखी झाला गज तेने सहजे सुख झाले. आणि मग हे 7 दिवस एका ठिकाणी पडून राहणं याच नाव काय तर तृणशेज. गजशेज, या गजशेजेमध्ये तू 7 दिवस राहशील. आणि हे शब्द ऐकल्याच्या नंतर बरे बाबा, मरण्यापेक्षा 7 दिवसाचा एका ठिकाणी पडून राहणं हे काही वावगं नाही. आपल्याला मरण तर नाही, जीवदान मिळालं म्हणून दोघांनाही हत्ती हत्तीला आनंद झाला. अत्यापी गज गजी मैतून तेथे न चलते विंधान बाप विनोद स्थिर गुणंदन विचित्र विंधान करीत से. भगवंतांचं विधान आहे, भगवंताची श्रुती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सृष्टीवर आचरणात लोक करतात बघा, प्राण्यांना सुद्धा भोगावं लागतं. हेच 7 दिवस अद्यापपर्यंत गजशेजावर त्या ठिकाणी हत्तीला पडून राहावं लागतं. जे पूर्वीपासून पूर्वापार चालत आलंय तेही आज आत्ताच्या हत्तीला भोगावं लागतंय. हे प्रभूचा शाप आहे. पाय पा लक्ष्मणा येथ मयुरी मयुरा संयुक्त नरते करी मन उन्मथ मजही कामार्थ करोनी. बसल्या आश्रमाच्या ठिकाणी प्रभू समोर नजर टाकतात तर सुंदर असा बहुरंगी पिसारा ज्याच्या अंगावर आहे तो मोर पिसारा फुलवलाय, थुई 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 ते नृत्य करायला लागलेला आहे. आणि आजूबाजूला अनेक त्या लांडोरणीचा मोरण्यांचा पाळा जवळ आलेला. आणि हे प्रभूने पाहिलं आणि सांगितले, लक्ष्मणा बघ, हा मोर सुद्धा मातलाय, माजलाय आणि माझ्या समोर मला डिवचण्यासाठी, मला खिजवण्यासाठी हा नृत्य करतोय. अनेक लांडोरणी सोबत त्या ठिकाणी रमतोय ना, मी यालाही शाप देतो. मयूराची निज पत्नी नाही राक्षसी नेली हिरोनी मनोनी नाचे गिरी काननी वाकुल्या दुरोनी मजदावी. तर काय होईल, आपल्या घरामध्ये दुःखाचं सावट जर आलेलं असेल आणि समोरच्या हसत असतील, खिदळत असतील, नाचत असतील, कामोन्मत्त झाले असतील तर मग कोणी का असणार, साहजिकच त्या ठिकाणी राग येणार. मग हा सूर्यवंश चालक असणारे भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र राग आला आणि राग आल्याच्या नंतर म्हणू लागले, लक्ष्मणा लक्ष्मणा, या मोराची पत्नी तिला काही राक्षसाने हिरण दिलेलं नाही. आता मी या मोराला शाप देतो, अरे माझी नेल्यानं हिरण, याला काय आनंद व्हावा. प्रभू म्हणतात, म्या सीता हरविली वनी मज दुखिता ते देखोनी हा नाचतो गे होनी पत्नी
रामे कोपोनी शापीला. लक्ष्मणा, अरे म्या श्रीरामे वनी वनाच्या ठिकाणी माझी पत्नी हरवली आणि हरवल्याच्या नंतर हा एकटाच या माझ्या समोर एकटा तर नाचत नाही, उलट अनेक लांडोरणीला सोबत घेतले नाचतो, नृत्य करतोय. नवे नवे मी याला शाप देतो. लक्ष्मण ऐकतो. मज दुखिता ते देखता दोघे नाचती उन्मत्ता. तुझ होईल न पुषकता भो अंग संगता तुमान घडे. प्रभू रामचंद्राने काय केलं? वाणीतून शब्द निघाले, अरे मोरा माझ्या समोर आपल्या पत्नी समवेत त्या ठिकाणी नृत्य करायला लागलास, आनंदामध्ये मग्न झालेला आहेस. ऐक, आता तुला जे सुख भोगायचंय ते राहणार नाही, तू क्षण होऊन जाशील. तुझ्यामध्ये त्या ठिकाणी पुरुषत्व राहणार नाही. हे शब्द ज्या वेळेला निघाले मोराच्या कानावर पडले. काय होत आहे का? ऐकोनिया शाप वचन मयुरई नवी आती दीन. मयुरीने धरिले चरण शाप मोचन श्रीराम वदे. शाप वचन ऐकले, मोर दिनवदन झाला, खाली मान घातली, कानाने आपल्या हाताने पकडले, चूक झालेली मान्य केलं. बर ती लांडोरणी होती, ती आली आणि भगवंताच्या चरणाचा स्पर्श केला. आणि ज्या वेळेला चरण धरले जातात सगळे गुन्हे माफ होतात. प्रभू रामचंद्राने आपला जो शाप आहे मागे घेतला आणि उशाप वचन काय बोलू लागले? सीतेचे वियोगी जाण दुःखी होशी तू रघुनंदन. आम्हा पक्षियाचा पाड कोण दुःख दारुण पहावया. प्रभू रामचंद्र का आमच्यावर अन्याय करतायत? दुःख तुम्हाला आणि त्या दुःखाचा परिणाम आमच्यावर का? आम्ही स्वैर्यवनाच्या ठिकाणी फिरतोय, हिंडतोय, आनंदामध्ये आहोत. तुम्हाला दुःख झालं म्हणून त्याचा परिणाम आम्हाला शाप देऊ नका. आम्हाला त्या शापातून मुक्त करा. दोघेही पती पत्नी मोर आणि मयुरी त्या ठिकाणी विचारू लागले. ऐसे ऐकोनी मयुरी वचन श्रीराम झाला सुख संपन्न. दोघे नृत्यमाने सुख संपन्न चक्षुवीर्य पूर्ण सुख तुम्हा. मग प्रभू रामचंद्र म्हटले, हो आले माझ्या लक्षामध्ये. मनस्ताप झाला, मनस्तापामुळे माझ्या वाचेतून शापवाणी निघाली. आता मी माझी वाणी माघार घेतो. बघा तुम्ही ज्या वेळेला एकत्र याल त्यावेळेला आता तुमच्या नेत्रामधून त्या ठिकाणी वीर्य स्त्रवेल आणि त्यापासून तुम्हाला सुख मिळेल असं प्रभूने शापवाणी बोलली. पाय पा लक्ष्मणा परितो काळा कावळा पत्नी समवेत. मज दुःखिता वाकुल्या दावित सवे किरडत पत्नीशी. लक्ष्मणा ऐक, बघ मोराचं जाऊ दे, बघ ते झाडावर बसलेला काळा कावळा. आता कावळा काही पांढरा असणार आहे का? काळा कावळा आणि आपल्या पत्नी सोबत त्या ठिकाणी भेटत आहे आणि मला माझ्याकडे बघून असा मान फिरवतोय, मला वाकुल्या दाखवल्यासारखं करतोय, मला हिणवतोय. लक्ष्मणा माझा राग अनावर होत आहे. राम सीता पुसे कागाशी दोघे न बोलती श्रीरामाशी. श्रीरामे चोबोनी आवेशी त्या दोघाशी शापिले. कावळ्याकडे पाहिलं प्रभू रामचंद्राने. एकाच फांदीवर जवळ बसलेले एक कावळा आणि दुसरी कावळी. प्रभू रामचंद्र त्यांना म्हणू लागले, कावळोबा, अरे बाबा माझी सीता या राक्षसानं चोरून नेले का? पाहिली का कोणत्या दिशेला गेली? प्रभूने विचारले होते, हो नाही चू नाही, गुपचूप बसून राहिले. मग प्रभू रामचंद्र म्हणले, मी बोलतोय तर या उत्तर देत नाही, मग मी कोण आहे मी दाखवतो यांना. जन्मामध्ये एकदा जाण तुम्हा दोघा होय मैथून. पुढती न घडे स्त्री गमन
होती संपूर्ण कागवंध्या. मग प्रभू रामचंद्राने सांगितलं, हे कावळ्याला शाप दिला, सांगितलं बाबा जन्मामध्ये एकच वेळेला तुमचं मैथुन त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिल्लांना जन्म देता येणार नाही. आणि तिथून जरी त्या ठिकाणी प्रयत्न जरी केला तरी वंद्यत्व त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून असा प्रभूच्या मुखातला निघालेला शाप त्या कावळ्यांना भोगावा. अद्यापि कागाचे कागदेही हो दुसरा गर्भ संभव नाही. कागवंद्या म्हणती पाही लोकितीही कागासी. रामायण आमचं की विज्ञान सांगत नाही का? सृष्टीमध्ये ज्या गोष्टी माहित नाहीत त्या आम्हाला माहित व्हायला लागल्या. अद्यापि आतापर्यंत सुद्धा कावळा कावळी या जोडप्यांना फक्त कावळी एकच वेळेला अंडे घालू शकते आणि त्यामधून पिल्लं जन्मतात. त्याच्यानंतर हे सुख त्यांना पुन्हा परत नाही. त्याच्यानंतर वंद्यत्व त्या कावळीला प्राप्त होतं. हे प्रभू रामचंद्रांचा शाप आहे. श्रीराम चक्रवाखे देखता नयेनी एकत्र विचरती पै दोनी परती नव्हती आर्धक्षणी गमनागमनी एकत्र. आणि मग त्या ठिकाणी काय केलं? प्रभू रामचंद्राने पाहिलं चक्रवाक नावाचा जो पक्षी आहे आणि त्याची पत्नी मादी, ते दोघही एकत्र झाले आणि एकत्र होऊन विचारू लागले. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने त्यांच्याकडे पाहिलं आणि शोभोक्ती काय शाप देतात आहे का? या लोकी सुखे सुखिया पाहता दिसे चक्रवाकिया रूपा सवे जैसी छाया हो तैसी भारी या लोकी तैसी भार्या अनुगत. हो, प्रभू म्हणू लागले चक्रवाक चहा प्या. पक्षाचं जे जोडपं आहे हे जोडपं कशा पद्धतीमध्ये होतं? सांगू दे. जसं रूपाबरोबर छाया शरीराबरोबर असते ना, तशा प्रकारे हे रूप या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. म्हणजे एकत्रीकरण त्यांचं दोघांचं आहे. त्यांच्यामध्ये वियोग नाही. आराम आणि हे होते. तुमचं सुख मला त्या ठिकाणी दुःख करते. मी तुम्हाला शाप देतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकाराम. तुम्ही वाचा ते सांगते. ते चहा प्या दोघांनी. हा? चहा प्या. बंद करायचं.